वेगळं आहे. आता व्यावसायिकांचं राजकीय किंवा सत्ता स्थापनेमध्ये केवळ राजकीयकरण नाही, तर सत्ता स्थापनेमध्ये ऍक्टिव्ह रोल असणं, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं आणि ते व्हिजिबल असणं, हे लोकशाहीसाठी घातक आहे असं वाटत नाही का? प्रियदर्शनी एक आहे, की हे सत्य आहे. पोपट मेलेला आहे. पण आपण बोलत नाही, की पोपट मेलेला आहे. म्हणजे मतदार राजाचा पोपट मेलेला आहे, की कारण राजाला कसं सांगायचं, की तो बोलत नाही, खात नाही, काही उडत नाही, म्हणजे तो पोपट. एक असं आहे, की हे आत्ताचं नाही, 2003 पासून 2003 ला जोसेफ स्टिग्लिट नावाचे एक नोबेल लॉरिएट आहेत, अर्थतज्ञ. त्यांनी एक लेख लिहिला होता, व्हॅनिटी फेअर नावाच्या सौंदर्य प्रसाधनाच्या असलेल्या एका मासिकामध्ये. कारण खरं ते मासिकामध्ये ते लिहिण्यासारखा तो लेख नाहीये, पण त्याच्यामध्ये लिहिला होता. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं, की बाय दी 1% फॉर दी 1% अँड ऑफ दी 1%. सध्याची लोकशाही जी आहे, आपण लोकशाही म्हणतो, की लोकांची, लोकांसाठी आणि लोकांकरिताची जी व्यवस्था ती लोकशाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे, की ही लोकशाही आता तशी राहिलेली नाहीये. आता ही 1% लोकांची, 1% लोकांसाठीची आणि 1% लोकांच्याकडून असलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. आता 1% लोक कोण आहेत? सगळ्यात गर्भ श्रीमंत आहेत जगातले, ते 1% लोक आहेत. म्हणजे पैशाचं त्यांचं प्राबल्य असलेले लोक आहेत. आणि मग ही 2003 चं त्यांचं आर्टिकल आहे. मी तर आज असं म्हणतो, की माझी स्वतःची अशी व्याख्या अशी आहे, की आत्ताची लोकशाही जी आहे ती, की पैशांची, पैशासाठीची आणि पैशाकरिताची व्यवस्था म्हणजे लोकशाही. मग सध्या जे झालेलं आहे ते केवळ पैशाची लोकशाही आलेली आहे आणि त्यामुळे मग हा पैसा कुठून येतो? हा भांडवलशाहाकडून पैसा येतो आणि त्यांचं प्राबल्य हा लोकशाहीवरती आहेच. जोपर्यंत आपण या पैशाचं आणि भांडवलशाहीचं याच्यामध्ये या दोघांना वेगळं करत नाहीत लोकशाहीला, तोपर्यंत मला वाटतं, की लोकशाही ही पैशांची बटीक झालेली आहे आणि दुसऱ्या अर्थाने, की जे भांडवलशाह आहेत, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची बटीक झालेली आहे. पण हे जे वास्तव आहे, ते खरं म्हणजे, की जनता स्वीकारतच नाहीये. तर लोकशाही, लोकशाही, लोकशाहीच्या नावाखाली हे चालू आहे. मला वाटतं कधीतरी हे वास्तव स्वीकारून आपण त्याच्यामध्ये एक हे केलं पाहिजे, की हे जे तुमचं पैशाने गिळंकृत केलेलं आहे लोकशाहीला, हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती उपाययोजना सुरू होतील. पण हे आपण खरं म्हणजे